आणि मातोश्री रुसून गेल्या परत आले पंढरपूरमध्ये. आल्याबरोबर चंद्रभागेच्या अलीकडे उभा राहिली दोघही. दिंडीरवानामध्ये आईसाहेब दिसल्या. नारद म्हणले भगवान तो का समोरच आहेत ना. हो म्हणले इथं आल्यात वाटतं. भगवान म्हणले मग चला आता आपण दोघ जण जाऊ. नारद म्हणले मी काही येत नाही गडी तिथं आता. म्हणले का बाबा ह्याच बाईनं मला एकदा बाई केलं आता हिंमत नाही आपली. आणि आता जर बाई केलं तर आता सोडणार सुद्धा कोणी नाही. देवा तुम्हीच जा. भगवान म्हणले नारदा आमचं एकट्यानं भांडण कसं मिटेल कोणतरी आल्याशिवाय. नाही बाबा म्हणले मी त्यांच्याकडे येत नाही बाबा. मागच मला हिशोब दाखवलाय त्यांनी. आता परत नको. आता वाचलो नाही एकदा. नारदा पण मी कस काय जाणार त्यांच्या. काळजी करू नका. ते काय चंद्रभागेत एक घर दिसायले. ते घर होतं पुंडलिकरायचं. जा त्या वारकऱ्याच्या घरी आणि त्यांना घेऊन जा तिथं. हा भगवान म्हणले हे बरं आहे गडे. चला मग आले तिथं पुंडलिकरायच्या घरी. जय हरी जय हरी या बसा. महाराज एखादी महिला आता अशात कोणी आल्यात का इथं नवीन. त्या म्हणल्या हो आल्यात हो दिंडीरवनामध्ये दिसतात त्या महिन्या 2 महिन्यामध्ये आलेल्या. बरं आहे त्या पलीकडे बसलेल्या तिथं आहे वनामध्ये त्या. बरं महाराज तेवढं येता का तुम्ही तिथपर्यंत आमच्या बरोबर. पुंडलिकराय म्हणले हो येतो ना देवा तुमच्याबरोबर येतो काय अडचण नाही. हां थोडं तिथपर्यंत आलं तर आमचं भांडण मिटेल. पुंडलिकराय म्हणले येतो ना मग काय अडचण नाही. हा मग चला ना. चला कसं आई वडिलाची सेवा चालू आहे माझी. आई वडिलाची सेवा पूर्ण झाल्याशिवाय मला घर सोडता येत नाही. भगवान म्हणले मग ही सेवा कुठपर्यंत आहे. पुंडलिकराय म्हणले हे झोपेपर्यंत. माझे आई वडील झोपले ना मग तुमच्यावर यायला मी तयार आहे. अच्छा ठीक आहे. बरं भगवान म्हणले पुंडलिकराय हे 2 जण केव्हा झोपतात. ते लय घोटाळा म्हणले मोठा. एक झोपत आहे एक उठत आहे म्हणले. त्याच्यात ती झोपेतून मला सेवा त्यांची करायची. वर ती झोपूस तर ह्यांना झोपी घातलं हे उठून मग पुन्हा ह्यांची सेवा करायची. भगवान म्हणले मग कस काय जमल. ते 2 झोपल्यावर असं नाही ना देवा मी आई वडिलाला सोडून येत अजिबात नाही म्हणजे नाही. म्हणले मग थांबू काय तोपर्यंत. येतो नको मग गर्द्यामध्ये असल्या माझ्या आई वडिलाला त्रास होईल. बाबा तुझा बाहेर थांब वाळवंटात. बाहेर ती वाळवंट वाळूत पाय चालले सगळी खाली. भगवान म्हणले पुंडलिका एखादा पाठ काय आहे का बसल्या. म्हणले वारकऱ्याचं घर आहे खानदानी. इथं पाठ नसला थाट नसतं इथं. आपण पाय चालले ना मध्ये. मग एक काम करू म्हणले तिथं इंद्र होते महाराज. इंद्र बेजबाबदार वागल्यामुळं त्यांना शाप झाला होता आणि सर्व देवाने ऋषीने शाप दिला तुम्ही वीट होताल म्हणून. पुन्हा त्यांनी पाय धरले मी वीट कुठपर्यंत व्हायचं. भगवंताचे चरण लागेपर्यंत तुम्ही वीट होणार आणि एकदा भगवंताचे पाय लागले की तुम्ही त्याच्यातून मुक्त होणार. ती इंद्र तवापासून पुंडलिकरायची इथं पडली होती वीट होऊन आणि ती वीट उचलली पुंडलिकरायनी. ऐसा कैसा रे धीट आणि मागे भिरका विली वीट. कारे पुंड्या मातलाशी उभे केले विठ्ठलाशी. ऐसा कैसा रे धीट आणि मागे भिरका विली वीट. युगे झाली 28 आणि अजूनही कान मनशी बैस. आणि मग बाबा त्या पुंडलिकरायनं जी उभा केलंय. भगवान म्हणले पुंडलिका कुठपर्यंत. मी बस म्हणेपर्यंत आता बसायचं नाही. अजून बी बाबा जशाला तसाच. ह्या दोघांचे उपकार आहेत आपल्याला. भगवंताची प्राप्ती जर करून दिली असं तर पुंडलिकराय सारख्या एका महान संतांनी मग त्या संताचे पाय धरा अभंगाच्या पहिल्या. हरि प्राप्ति हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय. धरावे संता के पाय धरावे संता के पाय. धरावे संता
भगवंताची प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर महाराज सांगतात धरावे संतांची ते पाय. बरं, आता महाराज तुम्ही पाय सांगितलेत आम्हाला, पायच का धरायचे ह्याचं उत्तर द्या. महाराज म्हणजे कसं आहे, दोघांच्याच पायामध्ये शक्ती आहे, एक तर पांडुरंगाच्या आणि दुसरी संतांच्या. कशी? पांडुरंगाच्या चरणात काय ताकद आहे? भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा. भगवंताच्या चरणातून गंगेचा उगम आहे. गंगेचा काय आहे? उगम आहे. म्हणून ती निघालेली गंगा मग फिडीत पाप ताप, पोषित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. ही गंगा एवढी पवित्र आहे. पण भगवान शंकरानं ती गंगा भगवंताच्या चरणातून निघाली म्हणून आपल्या डोक्यावर धारण केली. महाराज प्रेम बघा तुम्ही पांडुरंगाचं आणि भगवान शंकराचं. भगवान शंकराचं अतिशय प्रेम पांडुरंगावर. का? त्यांच्या चरणातून जे भांडवल आलंय ते डोक्यावर घेतलंय त्यांनी. आणि पांडुरंगाचे सुद्धा बघा प्रेम. भगवान शंकर इतके प्रिय आहेत पांडुरंगाला की स्वतःच्या डोक्यावर पांडुरंगाने शिवलिंग धारण केलंय. परब्रह्मलिंगम आणि भजे पांडुरंगम. महायोग पीठी तटी भीमरथ्याम परम पुंडरीकाय दातु मुनींद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ही पांडुरंगाच्या चरणात ताकद आहे. आणि दुसरी संताच्या. महाराज आता पांडुरंगाचं आम्हाला पटलं की त्यांच्या चरणातून गंगा निघाल्यामुळे त्यांच्या चरणाला किंमत आहे. पण संताच्या चरणातून कुठं काय निघालंय? काय निघाली का गंगा? महाराज म्हणले गंगा नाही निघाली, पण जगातली जेवढे तीर्थ आणि गंगा आहेत हे आपण काय करतो, चारोधामला गेल्यानंतर स्नान करतो आणि मग त्या गंगेत आपण स्नान करतो. गंगा पापम आणि शशी तापम. गंगेत आपण स्नान केलं आपलं काही पाप त्याच्यात जातं शारीरिक, पण तिथं जमा झालेलं पाप आता द्यायचं कोणाकडं? तीर्थ भरपूर आहेत पण आता माणसं भरपूर झाले ना. जसं तुम्हाला मोबाईलचं उदाहरण लवकर पटेल. मोबाईलचं पहिलं सुरुवातीला अँड्रॉइड मोबाईल आले त्यावेळेला सुरुवातीला 1 GB ची मेमोरी आली ती. किती? 1 GB. पुन्हा बदल झाला थोडा 2 GB आली, पुन्हा 4 GB आली, 8 GB, 16, 168 GB ची मेमोरी आता आपल्याकडं. तरी आपले मोबाईल हँगच पडायलेत. कारण सुविधा झाल्या ना तशा. 24 तास महाराज मोबाईल शिव करमच ना लोकाला. झोपताना सुद्धा मोबाईल उशाला घेऊन झोपावं लागायले. आणि झोपेतून उठल्या उठल्या मोबाईल जर दिसला तर बरं वाटतंय. आणि मोबाईल नाही दिसू द्या मरतो काय 2 मिनिटं. पागल झाली महाराज मोबाईलनं लोक, पागल झाली. त्या मोटरसायकलवर तर बघा ना महाराज किती येडपट आहेत ते. मान मोडल ना, मरशील ना, ट्रक खाली जाशील, त्याला साईडला घ्यावं बोलावं. लय मोबाईलचं येड लागलंय. पहिलं आता ते 10व्याला तुम्ही निवड टाकतात का नाही 10व्याला, मग त्या निवदाला जर कावळा येत नसल तर हे जुने माणसं मग यायचे, कावळा ये नाही कारभारी म्हणा, म्हातारीला सांभाळतो म्हणा. त्यांची आशा दिसायची त्याच्यामध्ये, असं म्हणतात का नाही. आणि मग ते कावळा येतो आणि शिवतो. आता अजून 20 वर्षानंतर निवदाला कावळा जर नाही आला तर म्हणावं लागतंय बहुतेक जुना मोबाईल निवदावर आणून टाका. इतकं मोबाईलचं येड लागलंय. बघा तुम्ही सगळ्या भारतातले उघड नमुना बघा तुम्ही. होणे तसं पण व्हावं एकदा. सगळ्या भारतातले एकाच वेळेला फक्त 2 तास टावर बंद करावेत. किती तास? सगळ्या भारतातले पूर्ण टावर, कुठलीच रेंज नाही.
त्या 2 तासामध्ये अर्धे भारतातले लोक मेलेले असतील. हे येणार आहे काळ इतकं येड लागलं लोकाला वाह विठाला विठाला सगळ्या तीर्थात पाप जमा झालं. मग तीर्थ सुद्धा ओव्हरफ्लो झाले. मग सगळे तीर्थ एकदा कैलासावर गेले. कैलासावर भगवान शिवजी भजन करू लागले. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. आणि प्रभू रामचंद्राचं भजन, प्रभू रामचंद्राचं भजन या जगाच्या पाठीवर पहिल्यांदा आणलं असेल तर भगवान शंकराने. भजन करी महादेव राम तुझे प्रभू रामचंद्राच्या भजनाला प्रारंभ केला असेल भगवान शंकराने. आणि रामाच्या भजनाने रामाला प्राप्त करून घेणाऱ्या पहिल्या शबरी माता रामायणामध्ये बघा. मातंग ऋषी निज धामाला निघालते. शबरी मातेनं पाय धरले. गुरुजी तुम्ही निज धामाला चाललात, माझी व्यवस्था काय? गुरुजी म्हणले मातोश्री तुम्हाला थांबावं लागेल थोडं इथं. म्हणले का? आपल्या आश्रमामध्ये रामप्रभू येणार आहे. और विशेष आहे शबरी मातेनं राम पाहिले नाहीत. पाहिले नाहीत. काळा आहे का गोरा आहे काहीच माहित नाही. फक्त कोण येणार आहेत? राम. ठीक आहे गुरुजी, मग राम येईपर्यंत काय करू? ते म्हणले रामाचंच भजन. राम येईपर्यंत. महाराज राम पाहिले सुद्धा नाही. आणि तेव्हापासून शबरी माता भजन करायच्या. राम रघुनंदना राम रघुनंदना रोज मातोश्री भजन करायच्या. मीन अहिल्याय शापित नारी मीन जानकी राजकुमारी दीन रानटी वेडी शबरी तुझ्या पदाचे अखंड चिंतन हे माझी साधना. तेव्हापासून शबरी माता भजन करायच्या. मेरे झोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे
मेरे झोपड़ी के भाग जाएंगे राम आएंगे, आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भाग राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दिया जला के मैं दिवाली मनाऊंगी. असं वर्णन आहे महाराष्ट्रभरी मातेचं. अनेक दिवस रामप्रभू आले, त्याप्रमाणे सर्व संत गेले, तीर्थ गेले तिथं कैलासावर. नमो नारायण नारायण या महात्म्याने बोला. काय तीर्थ म्हणले? थांबा शिवजी, हे सगळे लोक स्नान करतात, आमच्यात पाप टाकतात, पण आता आमचं जमा झालेलं पाप हे द्यायचं कोणाकडं? भगवान शंकर म्हणजे चालतंय, थांबा थोडं. अनेक ऋषीमुनी साधू संत होते, सर्वांनी विचारलं हे पापाचं काय करायचं? सर्व ऋषी लोकांनी सांगितलं एकच पर्याय हल्ला, ह्या सर्व तीर्थाने आता रोज उठायचं माद्यांनी. शंकर सांगे ऋषी जवळी, शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थ माथ्याला काळी, सकळ तीर्थ माथ्याला काळी, आंघोळी वंदित चरण, आयशे पंढरी म्हणजे जाती, आयशे पंढरी म्हणजे जाती, आयशे पंढरी म्हणजे कैलासावर निर्णय झालाय. शंकर चरण हे शंकर भगवंताचा निर्णय कैलासामधलाय की मन धरावे संतांचे ते पाय. काय पर्याय तुम्हाला? हरिप्राप्तीशी उपाय, पण काय? धरावे संतांचे ते पाय. विडोबार कुमारी हरी प्राप्तीशी उपाय धरावी संतांची ती पाय. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. संताविना प्राप्ती नाही ऐशी वेद देती ग्वाही. येणे साधती साधने तुटती भवाची बंध. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने.
आताशे का आपलं एक चरण झालंय बघा. किती? 9 ते 11 एक झालं. आता 3 राहिलेत अजून. आता 11 ते 1, 1 ते 3 आणि 3 ते माता मावल्या म्हणत्याल बाळा हे माईक घेऊन मध्ये जाय आता लय झाला तुझा लाडात. 11 वाजले बाबा. हे का नाही, अजिबात 3 वाजणार नाही, काळजी करू नका. मी कधीच कोणाला ताण देत नाही महाराज पैसे सोडून. तुम्हाला जाताना ताण दिला आता पैशाचा, बाकी आता दिला का आतापर्यंत ताण? काही म्हणलं का तुम्हाला आतापर्यंत? काहीच बोलत नाही. तुम्ही आलात बसलात आणि मस्त, इतकं मस्त वाटलं बाबा. इथं मस्त वातावरण नंबर 1 आहे. मस्त बंदिस्त आहे हे का नाही, आणि सर्व लोक पुढे येतात. नाही तर काही वेळेला काय होतं, इथं 2 तिकडं 2 तिकडं 3, जसं 10व्याला आलेत महाराजाच्या. तुम्ही सगळे जवळ हे का नाही, आणि खूप सुटसुटीत नियोजन आहे बाबा. मस्त टाळकरी गुणवान मस्त आपले मोजके, खरं मोजकच असं महाराज. लय बिगारता कामाचा नाही. काय करायचे नाही ते श्रीमंताच्या शेतीसारखं होतंय. शेत किती? 50 एकर. पडीक किती? 49 एकर. काय करायचे? भंगार छाप कारखाना आहे. 2च आहेत पण अनमोल रत्न महाराज. बेश सुंदर महाराज. प्रसन्न. मी भजनाचा भक्त आहे बाबा महाराज. माधव महाराज मला भजन अति आवडत आहे महाराज. आणि बाकी टाळ घेऊन मस्त बरोबर राहिले. बरं फ्रेश आहेत ते तरी बेच आहे सगळ्याचे. आळस नाही, कंटाळा नाही, जांभळे नाही, काही नाही, आळे पिळे नाहीत हे घ्या. नाही तर काय घ्या, अर्ध्या घंट्यात जाणार आहे आता हे. तुम्ही मस्त माता भगिनी पुरुष मंडळ बाहेर भरपूर असले आणि विशेष बाबा, आणि पंक्ती चांगल्या आहेत तुमच्याकडे. मस्त भंडारा अख्ख्या गावाला जेवण आहे. आणि सध्या तीच कारज आहे महाराज, काळाची गरज आहे. लेणे को हरिनाम आणि देणे को अन्नदान. घ्यायचं असेल तर नाम घ्या आणि द्यायचं असेल तर अन्नदान द्या. अन्नदानासारखं महाराज एक अशी तर केली अन्नदान तर होय कोटी कुळाचे उद्धरण. 1 कोटी कुळाचा उद्धार होतो महाराज एक पंगत केली तर महाराज. आणि वारकऱ्याला पंगत महाराज एवढे मस्त वैष्णव आनंद आल्यापासून बेस्टपैकी आपलं पंगत बी चांगल्या चांगल्या. आणि सगळे सेवाधारीत बाबा, सगळे लोक सगळी सेवाधारीत. काय पाहिजे महाराज? पाणी, लगेच पाण्याच्या बाटल्या तयार. सेवाधारी मंडळी महाराज. आणि खरं सेवाधारी असल्यामुळं आणि विशेष करून तुम्ही भाग्यवान महाराज. गुरुवारी देगलूरकर बाबाची तारीख तुमच्या सप्त्यात. खरंच महाराज भाग्यवान आहे बरं का महाराज तुम्ही. कारण ती एक तर तारीख 5-5, 10-10 वर्ष तारीखच देत नाही ती. मी बरेच प्रयत्न केले ना महाराज. काय करू, थोडं 3-4 वर्ष थांबा. किती? आणि तुम्हाला पहिल्या दिवशी तारीख दिली त्यांनी. भाग्यवान आहे तुम्ही महाराज. आणि सध्या देगलूरकरांचा घराणा हा पृथ्वी तलावर वेदांताच्या बाबतीत नंबर 1 घराणा आहे महाराज. अजून तुम्हाला सांग महाराज, त्यांनीच परंपरा सांभाळल्यात आजपर्यंत. देगलूरकर घराण्यानेच परंपरा सांभाळल्या. चातुर्मासाची परंपरा त्यांचीच आहे महाराज अजून बी. पांडुरंगाच्या दरबारात चक्री भजन सुद्धा त्यांचंच आहे आज बी. भाग्यशालीच महाराज. आपल्या इथं येणं म्हणजे आपल्या हजारो जन्माचं पाप निघून जाणं महाराज. तशीच खूप भाग्य. मी गर्व करू. मी पत्रिका बघूनच तुम्हाला म्हणलं देगलूर करायचं आहे म्हणले. हो हे म्हणले येतात आमच्या कमाल आहे म्हणलं. येतात म्हणजे कमालच आहे. आता मोठ्या मोठ्या कार्यक्रमात दाद दे ते मंत्र्या बाजूला मध्ये काही गरज नाही त्यांना. आणि आज त्यांची तारीख झाली. त्याच्यानंतर आमच्यासारख्या सुद्धा पामाराच्या तुम्ही तारखा घेतात. आपण वारकरीत महाराज. आपण काही विद्वान नाही किंवा काही नाही, पण प्रेमानं भजन करतो. आणि प्रेम अनखरं महाराज साने गुरुजी म्हणतात ना, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पण. आणि वेळेच्या बाबतीत महाराज मी लय बंधन पाळतो. मी अजून सुद्धा महाराज तुमचा वेळ झाला अशी म्हणायची वेळच आली नाही माझ्यावर कधी. नाही तर मग माणसं कदरत येत पुन्हा पुन्हा. व्हायला काही नाही पण ह्याचा परिणाम उद्या येत नाहीत. मग आता 12-1 वाजेला का नाही उद्याच्या मग चला कीर्तनाला
काय ते महाराज होतो होय ती 1 वाजूला ते ना रात्री या अहो एकदा माझ्या हातानं अर्धा घंटा पुढे सरकलं कीर्तन अर्धा घंटा ते एक जण भावतारी फिरू लागलं मी म्हणलं काय हुडकायला काठी बघवलं म्हणला काठी कुठे म्हणलं कशाला तुमचा नेम कुणी घेतलाय त्याच्याकडे बघायचे म्हणला अगोदर वेळ झाला आणि चलत मी एवढे गुणवान असल्यावर वेळ झालेला कळत बी नसतो महाराज माऊलीचं भजन करू एकदा माऊलीच्या बाजूला टाळ्या वाजवा फक्त टाळ्या वाजवा माऊलीच्या आणि तिथल्या तिथं वाजवा टाळ्या आणि जोरात वाजवू नका आपण वाजवलेली टाळी आपल्या जवळच्याला ऐकू येऊ नये म्हणजे ध्वनी प्रदूषण नको म्हणून म्हणायला लागलो मी आणि काय माणसं लय हळूच आवाज येतात इठल 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 म्हणलं बोट फुटल पांढर तोंड्या म्हणलं माऊलीचं भजन करू आणि शिवेला ज्ञानेश्वर माऊली Oh
हे